दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक काल्पनिक गोष्ट आहे. एक घोडा, जंगलामध्ये एक घोडा आणि एक काळवीट. काळवीट म्हणजे हरणाचा प्रकार आणि ज्याला खूप लांब लांब शिंगं असतात असे. ह्या दोघांचं शत्रुत्व असतं आणि हे दोघंही एकमेकाला नेहमी हरवण्याच्या विचारामध्ये असतात. आणि एक दिवस त्या दोघांमध्ये खूप जोरदार मारामारी होते. आणि परंतु हा जो काळवीट असतो त्याच्या शिंगांनी तो घोडा जखमी होतो. त्याला अनेक ठिकाणी जखमा होतात आणि तो घायाळ होतो आणि शेवटी तो तिकडून पळ काढतो. आणि पळ काढल्यानंतर त्याच्या मनामध्ये खूप राग भरलेला असतो, द्वेष भरलेला असतो आणि ज्या जखमा झाल्या त्याच्यापेक्षा जास्त वेदना त्याच्या मनाला होत असतात. आणि तो त्या रागामध्ये विचार करतो आणि मनाशी निश्चय करतो की ह्या काळविटाचा मी सूड घेईन, याला मी कधीतरी मारेन. आणि तो जंगलामधून जात असताना त्याला एक शिकारी त्या ठिकाणी बसलेला दिसतो. आणि तो त्या शिकाऱ्याकडे जातो घोडा आणि त्याला सांगतो की तुम्ही शिकारी आहात ना, तर शिकार करायची असेल तर मी तुम्हाला काळवीट दाखवेन, त्या काळविटाला तुम्ही मारा. आणि तो शिकारी त्याला सांगतो की ठीक आहे, मी त्या काळविटाला मारेन, परंतु तो काळवीट जो आहे हा हरणाचाच प्रकार आहे आणि तो खूप वेगाने पळतो. त्याच्यामुळे मला त्याच्या मागे धावता येणार नाही. तर तू जर तुझ्या पाठीवर मला बसायला देशील तर मी त्याचा पाठलाग करून त्याला मारू शकेन. आणि तो घोडा तयार होतो आणि मग हा शिकारी त्या घोड्याच्या तोंडामध्ये लगाम घालतो, त्याच्यावर ते जीन घालतो बसायचं आणि त्या पट्ट्यांनी व्यवस्थित आवळून घेतो आणि त्याच्यावर बसतो आणि तो घोडा त्याला घेऊन जातो आणि ज्या ठिकाणी काळवीट असतं त्या ठिकाणी तो नेतो आणि त्याला सांगतो, बघा तो काळवीट आहे. काळवीट पळतो, परंतु हा घोड्यावरून बसून त्याच्या मागे लागतो आणि बाण मारून त्या काळविटाला ठार मारतो. आणि तो काळवीट मेल्यानंतर ह्या घोड्याला खूप आनंद होतो की बघा मी बदला घेतला. परंतु सगळं झाल्यानंतर तो त्या शिकाऱ्याला सांगतो, ठीक आहे आता बदला घेतला, आता हा तोंडातला लगाम आणि हे सगळं माझ्या अंगावरून तुम्ही काढून टाका. आणि तो शिकारी सांगतो, आता हे मी काढणार नाही, कारण इथून पुढे तू माझा गुलाम आहेस आता आणि मी तुला नेहमी शिकारीला घेऊन जाणार आहे, तुझ्यावर बसूनच मी शिकार करणार आहे. आणि त्या घोड्याला खूप पश्चाताप होतो की मी रागाच्या भरात सूड घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेतली, परंतु त्यामध्ये मीच शेवटी अडकलो, मीच शेवटी गुलाम झालो. आपल्या जीवनामध्ये बरेचसे उदाहरण आपण असे बघतो की ज्या ठिकाणी लोक एकमेकाच्या भांडणामध्ये दुसऱ्यांची मदत घेतात, सूड घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेतात, पण शेवटी त्या दोघांच्या भांडण्यामध्ये हा तिसरा जो असतो हा फायदा स्वतःचा करून घेतो. त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी त्याचं वर्चस्व करून ठेवतो आणि जे दोघांचं भांडण असतं त्यामध्ये हा स्वतःचा फायदा करून घेतो. आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की इंग्रजांनी सुद्धा भारतावर 150 वर्ष राज्य केलं. हे कसं राज्य केलं? आपापसातल्या भांडणाचाच त्यांनी फायदा घेतला. एक जो मोठा माणूस असेल त्या दुसऱ्या जमीनदाराला जर हरवायचं असेल, त्याच्याबद्दल द्वेष असेल, तर ह्या एकाने इंग्रजांची मदत घेतली, इंग्रजांच्या मदतीने त्या जमीनदाराला हरवून टाकलं, परंतु नंतर इंग्रजांनी ह्यालासुद्धा हरवलं आणि सगळंच काबीज करून घेतलं. आपल्या जीवनामध्ये आपण अनेकदा बघतो की रागाच्या भरात सूड घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. बघा, दाविदाच्या हातीसुद्धा शाऊल सापडला होता. शाऊल झोपला असताना दावीद त्या ठिकाणी आला होता, परंतु दाविदाने त्याला मारलं नाही. आपल्या जीवनामध्ये राग जो आहे हा माणसाला सूडाची भावना आणतो, परंतु लक्षात घ्या की राग हा माणसाला शेवटी वाईट मार्गाने जायला सांगतो आणि शेवटी त्याला पापाचा गुलाम करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय आणि 19वा वचन. रोमन्स चॅप्टर 12 अँड वर्स 19. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे
मजकडे आहे मी फेडीन असे प्रभू म्हणतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.